बेळगावातील एमईएस नेते शुभम शेळके मराठा समाजाच्या हक्कांसाठी कार्य करत आहेत। मात्र कर्नाटक सरकारच्या पोलिसांनी त्यांना हद्दपार करण्याचा डाव आखला आहे असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला। गुरुवारी दिल्लीतील लोकसभेच्या अधिवेशनात बोलताना त्यांनी कर्नाटकातील मराठा समाजाच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली। कर्नाटकात मराठ्यांना कोणतेही संरक्षण नाही। मराठा समाजाच्या न्यायासाठी लढणाऱ्या शुभम शेळके यांच्यावर अन्याय केला जात आहे। पोलीस त्यांना जबरदस्ती हद्दपार करण्याचा प्रयत्न करत आहेत असे ते म्हणाले। माननीय चेअरमन मॅडम, महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 साली झाली। त्याला 106 जणांनी प्राणाहुती देऊन हा महाराष्ट्र मुंबईसह महाराष्ट्र मिळवला। परंतु त्यावेळेला बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर हे मराठी बहुभाषिक भाग हा महाराष्ट्रात आला नाही म्हणून तेव्हापासून लोक आंदोलन करत आहेत। आता सतत हे आंदोलन चालू असताना तेथील मराठी भाषिकांवर आता अन्याय होत आहे आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1969 साली याला आंदोलन घेतलं। 69 हुतात्मे तेव्हाही झाले, परंतु हा प्रश्न सुटला नाही। आदरणीय अटल बिहारी वाजपेयींनी एक पुढाकार घेऊन दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं, पण कर्नाटकचे मुख्यमंत्री आले नाहीत। 2004 साली सुप्रीम कोर्टात केस गेली, पण तिथेही अजून न्याय मिळत नाही। आता काय होतंय, आता बेळगावमध्ये मराठी भाषिक कोणी असेल किंवा मराठी भाषेसाठी कोणी प्रयत्न करत असेल, आंदोलन करत असेल, त्याला तडीपार केलं जातं। आणि म्हणून आता शुभम शेळके नावाच्या एका कार्यकर्त्या जो विधानसभेची निवडणूक लढवला त्याला तडीपार केलं जाते। आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून मागणी करतो की या बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर हा जो भूभाग आहे त्याच्यावर राष्ट्रपती राजवट लावावी आणि तेथूनच्या मराठी भाषिकांना सन्मानाने जगता यावं, यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा ही विनंती। धन्यवाद। कर्नाटकातील परिस्थिती अधिक गंभीर होत असून केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।